गोपीनाथ मुंडे की जयंती से पहले पंकजा मुंडे की भावुक अपील, वीडियो पोस्ट कर कहा। बीजेपी नेता पंकजा मुंडे ने सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर एक वीडियो पोस्ट कर कार्यकर्ताओं से अहम अपील की है। उन्होंने कार्यकर्ताओं से अपील की है कि 12 दिसंबर को गोपीनाथ मुंडे की जयंती पर बड़ी संख्या में गोपीनाथ गढ़ में इकट्ठा होने के बजाय हम गोपीनाथ गढ़ को गांव तक ले जाने की कोशिश करें। पंकजा मुंडे ने गांव-गांव में गोपीनाथ मुंडे की जयंती मनाने की अपील की है ताकि युवा गोपीनाथ मुंडे के विचारों को समझ सकें। नमस्कार, मैं पंकजा गोपीनाथ मुंडे हूं, जो आज आपके साथ कुछ बातें साझा करने के लिए ये वीडियो बना रही हूं। आपको मेरा विषय तो पता ही होगा। 12 दिसंबर आ रहा है। किसी प्रियजन के जन्मदिन को जयंती कहा जाना चाहिए। इस दुख को हम सब ने सहन लिया है। मुंडे साहब की उपस्थिति हमारे लिए जितनी महत्वपूर्ण थी, उनकी अनुपस्थिति हमारे लिए उतनी ही दुखद है। हम पिछले 10 सालों से उस दुख को भूलकर उन्हें याद करने का काम कर रहे हैं। पंकजा मुंडे ने कहा कि जब मैंने गोपीनाथ गढ़ बनवाया तो मेरा मानना था कि इसका महत्व गांव-गांव तक फैल जाएगा। आप देखिए, किसी भी पार्टी के किसी भी विचारधारा के नेता गोपीनाथ स्मारक पर जाते हैं और मुंडे साहब को प्रणाम करते हैं। जब से गोपीनाथ गढ़ बना है, तब से हम दिल में दर्द लेकर 3 जून और 12 दिसंबर को बड़ी संख्या में इकट्ठा होते रहे हैं। इस अवसर पर हम अलग अलग सामाजिक कल्याण कार्यक्रम कर रहे हैं। हमने विकलांगों को सामग्री वितरित करने का कार्यक्रम किया, लेकिन इस साल 12 दिसंबर से गोपीनाथ मुंडे की जयंती गोपीनाथ गढ़ में मनाने के बजाय ये सोचा गया है कि गोपीनाथ गढ़ को गांव-गांव तक ले जाया जाए। पंकजा मुंडे ने कहा कि मुंडे साहब की जयंती गांव-गांव तक मनाई जानी चाहिए। जिन युवा पीढ़ी ने मुंडे साहब के बारे में सुना है लेकिन देखा नहीं है, उन्हें पता होना चाहिए कि मुंडे साहब क्या थे। ये उन्हें प्रेरित करेगा कि उनके दिलों में आशा की किरण पैदा करेगा। पंकजा मुंडे ने कहा कि ऊर्जा, आशा और प्रेरणा गोपीनाथ गढ़ की नींव है। पंकजा मुंडे ने कहा कि जो भी गोपीनाथ गढ़ आता है उसका स्वागत है, लेकिन मैं आपसे अनुरोध करती हूँ कि आप शहर, गांव, वाड़ी और बस्ती जहां भी हो, गोपीनाथ मुंडे की जयंती मनाएं। मुंडे साहब के विचार को कायम रखने का हमारा वादा है, इसलिए आइए अपनी एकता बनाए रखें। पंकजा मुंडे ने अपील की है कि गोपीनाथ गढ़ गांव-गांव जाएं और मुंडे के विचारों को गांव-गांव तक पहुंचाएं। नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे आज आपल्याशी हितगुज करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे। माझा विषय तुम्हाला कळलाच असेल। 12 डिसेंबर जवळ येत आहे। एका आपल्या अत्यंत आवडत्या व्यक्तीच्या वाढदिवसाला जयंती मनावी लागते, हे दुःख आपण सगळ्यांनी पचवलेलं आहे। मुंडे साहेबांचं असणं जेवढं आपल्यासाठी महत्वाचं होतं, तेवढंच त्यांचं नसणं आपल्यासाठी अत्यंत दुःखाचं होतं। ते दुःख पचवून एकजूट होऊन आपण गेले 10 वर्ष झाली त्यांची आठवण ठेवून काम करत आहोत। गोपीनाथ गड निर्माण मी जेव्हा केला, त्या गोपीनाथ गडांची मेहनती ही गावोगावी जाणार आहे। प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना ती स्पर्शणार आहे, याचा मला पूर्ण विश्वास होता। आणि आपण पाहत आहात, कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही विचारांचे असो, नेते गोपीनाथ गडावर जरूर जातात, मुंडे साहेबांना नतमस्तक जरूर होतात। गोपीनाथ गड निर्माण केला तेव्हापासून आपण गोपीनाथ गडावर 3 जून आणि 12 डिसेंबर फार मोठ्या उत्साहामध्ये सर्वजण एकत्र येतो। मनामध्ये वेदना घेऊन येतो, पण सर्वजण एकत्र जरूर येतो। एक जनसागर तिथे मुंडे साहेबांच्या दर्शनासाठी लोटतो आणि विविध समाजाच्या उपयोगाचे आपण तिथे कार्यक्रम घेतो। महाआरोग्य शिबिर तिथे घेतलंय, अपंगांना साहित्य वितरित करण्याचा कार्यक्रम घेतलाय, अनेक वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रम त्या निमित्ताने झालेले आहेत। मागच्या वर्षीपासून याचा निर्णय घेतला की गोपीनाथ गडावर 12 डिसेंबर म्हणजे मुंडे साहेबांची जयंती साजरी न करता आपण गोपीनाथ गड गावोगावी नेला पाहिजे। मुंडे साहेबांची जयंती गावोगावी साजरी झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून तरुण पिढीला, ज्यांनी मुंडे साहेबांनी त्याविषयी ऐकलं तर आहे पण मुंडे साहेबांना प्रत्यक्षात पाहिलं नाही, त्यांना मुंडे साहेब काय आहेत हे कळेल। त्याच्यातून ते ऊर्जा घेतील, प्रेरणा घेतील आणि एक आशेचा किरण त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल। ऊर्जा, आशा आणि प्रेरणा हेच गोपीनाथ गडाचा खरा पाया आहे। आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करेन, दर्शनाला जे येणार आहेत ते येतीलच, परंतु आपण गोपीनाथ गड गावोगावी न्यावा। 12 डिसेंबर रोजी आपण मुंडे साहेबांची जयंती आपण जिथे आहात, ज्या गावात आहात, ज्या शहरात आहात, ज्या वॉर्डात आहात, ज्या अगदी छोट्याशा वाडी वस्ती तांड्यावर आहात, तिथे आपण साजरी करावी आणि मुंडे साहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचा जो आपण प्रण घेतलेला आहे, जी आपली एकजूट आहे, ती एकजूट कायम करण्यासाठी योगदान द्यावं। मी आपल्याला हा कार्यक्रम कसा असावा याच्याविषयीचा काय अंदाज माझा आहे
आणि आपला सारखा कार्यक्रम व्हावा याबद्दलचा व्हिडिओ लवकरच देईन. त्याप्रमाणे आपण तो कार्यक्रम घेऊया आणि तो आपल्यासाठी फार महत्वाचा असेल. कारण आता या ठिकाणी काळाची गरज आहे की गावागावात गोपीनाथगड जावा. आपल्या सर्वांना मी परत एकदा विनंती करते, यावेळी गोपीनाथ गडावर नाही येता गोपीनाथगड गावोगावी न्या, मुंडे साहेब गावोगावी न्या. ज्यांच्या डोळ्यांनी मुंडे साहेब पाहिले त्यांनाही दिसू द्या आणि ज्यांनी नाही पाहिले त्यांनाही कळू द्या. यासाठी आपल्या सर्वांना योगदान द्यायचंय. कार्यक्रम कसा असावा यासाठीच्या माझ्या व्हिडिओची आपण प्रतीक्षा करा.